2025 ची बिहार विधानसभेची निवडणूक। या निवडणुकीसाठी 6 आणि 11 नोव्हेंबर अशा 2 टप्प्यात मतदान पार पडलं। त्यानंतर आता मतदानाची टक्केवारी समोर आली आहे, ती ऐतिहासिक अशीच आहे। राज्यात यंदा तब्बल 66.इतक्या मतदान झालंय। 2000 निवडणुकीपेक्षा ते तब्बल 9.5% जास्त आहे। बिहारच्या आजवरच्या इतिहासात हे सर्वाधिक मतदान ठरलंय। बिहारमध्ये पूर्वीच्या तुलनेत साधारण 5%पेक्षा जास्त मतदान वाढतं, तेव्हा तिथं सत्ता बदल घडून आल्याचं दिसतं। हे याआधी 3 वेळा झालंय। आता हाच पॅटर्न रिपीट झाला तर यंदा एवढं मतदान वाढल्यानं नितीश कुमारांची सत्ता जाऊन तेजस्वी यादव सत्तेत येतील असा अंदाज काढला जाऊ शकतो। पण यावेळी हा पॅटर्नच बदलण्याची शक्यता आहे। बिहारमध्ये या निवडणुकीत जे प्रचंड मतदान झालं त्याचा फायदा तेजस्वी यादव यांच्याऐवजी नितीश कुमार यांनाच होण्याची शक्यता दिसते। गेल्या वर्षी महाराष्ट्रात दिसलेला पॅटर्न बिहारमध्ये सुद्धा येऊ शकतो असं ते बोललं जात आहे। या चर्चा नेमक्या काय आहेत? बिहारमध्ये वाढलेल्या मतांचा फायदा नक्की कोणाला होऊ शकतो? महाराष्ट्रातला पॅटर्न बिहारमध्ये कसा रिपीट होऊ शकतो समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही बघताय नेमका मुद्दा काय। सगळ्यात आधी गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या विधानसभेत नेमकं काय घडलं होतं ते समजून घेऊयात। 2023च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण 66.0% इतकं मतदान झालं होतं। खरं तर 2019च्या निवडणुकीची मतदानाची टक्केवारी ही 61.4% इतकी होती। याचाच अर्थ महाराष्ट्रात 4%नी अधिक मतदान झालं। महत्त्वाचं म्हणजे 2014 पासून हे सर्वाधिक मतदान होतं। या वाढलेल्या मतदानाचं विश्लेषण अनेकांनी केलं। राज्यात युतीच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सींचं आहे। वाढलेलं मतदान महाविकास आघाडीला मिळतंय। महाविकास आघाडीला सत्तेत आणण्यासाठी मतदार घराबाहेर पडलेत असं त्यावेळी बोललं गेलं। पण प्रत्यक्षात निकाल हाती आले आणि घडलं ओटच। राज्यात महायुतीचा दणदणीत विजय झाला। युतीला 40 पैकी जवळपास 15 जागा मिळाल्या, तर महाविकास आघाडीला फक्त 50 वर मर्यादित व्हावं लागलं। याचाच अर्थ वाढलेलं मतदान हे युतीच्या बाजूने झालं होतं। त्यातही या वाढलेल्या मतदानात महिलांचा हिस्सा हा खूप मोठा होता। 2014च्या निवडणुकीत महाराष्ट्रात महिलांच्या मतदानाची टक्केवारी 59.55% इतकी होती। मुंबईसारख्या शहरात तर हा आकडा फक्त 50%च्या आसपास होता। पण 2023च्या विधानसभेला महिला मतदारांचं प्रमाण अचानक वाढलं। या निवडणुकीत तब्बल 65.70% इतकं महिलांचं मतदान झालं, म्हणजे गेल्या निवडणुकीपेक्षा 6%ने जास्तीचं मतदान। मुंबई आणि आजूबाजूच्या भागांमध्ये सुद्धा महिला मतदानाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली। त्यातही या महिला मतदारांनी महायुतीला भरभरून मतदान केलं असं दिसून आलं। आता याचा परिणाम काय झाला? तर राज्यात महायुतीचा मोठा आणि दणदणीत विजय झाला। महिला मतदारांनी युतीला मतदान करण्याचं कारण ठरलं होतं ते सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर आणलेली लाडकी बहीण योजना। लोकसभा निवडणुकीतल्या अपयशानंतर सरकारनं राज्यात लाडकी बहीण योजना आणली। या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1250 रुपये पाठवण्यात आले। मतदानाच्या 1 महिन्याआधी महिलांना 2 महिन्यांचे एकत्रित पैसे मिळाले। सरकारच्या या योजनेचा थेट इफेक्ट निवडणुकीवर दिसला। महायुतीनं राज्यात जो दणदणीत विजय मिळवला त्यामागे लाडकी बहीण योजनेचा रोल खूप मोठा होता हे स्पष्ट झालं। आता हाच पॅटर्न बिहारमध्ये सुद्धा रिपीट होण्याची शक्यता आहे। तो कसा? तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला बिहारमध्ये यावेळी महिला मतदार किती महत्त्वाच्या ठरल्यात ते पाहावं लागतं। 2020च्या बिहार विधानसभा निवडणुकीत झालेल्या एकूण मतदानात एनडीएला महागठबंधनपेक्षा फक्त 11,250 इतकी जास्त मतं मिळाली। पण फक्त महिला मतांचा विचार केला तर एनडीएला महागठबंधनपेक्षा 2 लाखांपेक्षा जास्त महिला मतं मिळाली होती। त्या निवडणुकीत 38% महिलांनी एनडीएला तर 37% महिलांनी महागठबंधनला मतदान केलं होतं। राज्यातल्या 243 पैकी 67 जागांवर महिलांनी पुरुषांपेक्षा जास्तीचं मतदान केलं होतं। एनडीएनं त्यापैकी 16 जागा जिंकल्या होत्या। यावरून स्पष्ट होतं की महिलांचं मतदान त्यावेळी एनडीएच्या बाजूने झालं होतं। आता गेल्या निवडणुकीत नितीश कुमारांच्या जेडीयूला तर 20 जागा जिंकता आल्या होत्या, पण त्यापैकी 37 जागांवर महिलांनी पुरुषांपेक्षा जास्तीचं मतदान केलं होतं। भाजपनेही जिंकलेल्या संबंधित जागांपैकी 55 जागांवर महिलांनी पुरुषांपेक्षा जास्त मतदान केलं होतं। या सगळ्या आकडेवारीवरून हेच लक्षात येतं की बिहारमध्ये महिला मतदारांनी याआधी भाजप आणि जेडीयूच्या पारड्यात मतं टाकली होती। त्यामुळे एनडीएचा 2020चा विजय हा सोपा झाला होता। तो कुठेतरी निसट तर ठरला असता तरी सुद्धा महिलांचा हा विजय मिळवणं एनडीएला सोपं झालं होतं। आता या निवडणुकीत म्हणजे 2025च्या विधानसभेत काय घडतंय तर यंदा बिहारमध्ये 67%च्या आसपास मतदान झालंय। यात महिला मतदानाची आकडेवारी तब्बल 71.6 इतकी प्रचंड आहे। महत्त्वाचं म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांचं मतदान तब्बल 9%नी जास्त झालंय आणि हे नवीन रेकॉर्डच आहे। गेल्या 3 निवडणुकांपासून बिहारमध्ये महिलांचं मतदान पुरुषांपेक्षा जास्त वाढताना दिसतंय आणि प्रत्येक निवडणुकीनंतर नितीश कुमार हेच मुख्यमंत्री झालेले आहेत। यंदाची निवडणूक सुद्धा एनडीएनं नितीश कुमार यांच्याच नेतृत्वाखाली लढली। ते एनडीएचे मुख्यमंत्रीपदाचे अधिकृत उमेदवार नसले तरी राज्यातला एनडीएचा सगळ्यात मोठा चेहरा आहेत। याशिवाय महिला मतदारांमध्ये ते प्रचंड लोकप्रिय आहेत। नितीश कुमार गेल्या 20 वर्षांपासून बिहारच्या सत्तेत टिकून आहेत। याला कारण महिला मतदारच असल्याचं सांगितलं जातं।
त्यामुळे यावेळी सुद्धा महिलांच्या वाढलेल्या मतदानाच्या जोरावर नितीश कुमार पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता अधिक असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या 3 निवडणुकांप्रमाणे या निवडणुकीत सुद्धा महिला मतदार नितीश कुमार यांच्या बाजूने जाऊ शकतात. याला कारण म्हणजे महाराष्ट्राप्रमाणेच बिहार सरकारनं निवडणुकीपूर्वी आणलेली योजना. नितीश कुमार यांनी बिहार निवडणुकीच्या आधी ऑगस्ट महिन्यात मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत बिहारच्या 29 कोटी महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 रुपये जमा झाले. बिहारमध्ये 6 ऑक्टोबरला निवडणुका जाहीर झाल्या, पण निवडणुकीची घोषणा होण्याच्या काही तासांपूर्वीच राज्यातल्या 40 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. याआधी 30 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा 75 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10,000 रुपये पाठवले. महिलांसाठी ही योजनाच आता बिहारमध्ये गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे. या योजनेमुळे महिलांचं मतदान इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलं आणि ते पुन्हा एकदा नितीश कुमारांच्या बाजूने जाऊ शकतं असे अंदाज वर्तवले जात आहेत. बिहारमधल्या काही स्थानिक पत्रकारांच्या मते राज्यात नितीश कुमार विरुद्ध नाराजीची फारशी लाट नव्हती. नितीश कुमारांची सक्रियता ही पहिल्यापेक्षा कमी झाली असली तरी त्यांची लोकप्रियता अजूनही कायम आहे. अनेकांच्या मते महिला मतदारांचा नितीश कुमारांना अजूनही विश्वास आहे, याचा त्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. यावेळचं इतकं प्रचंड वाढलेलं महिला मतदान हे पूर्णपणे नितीश कुमारांच्या बाजूने झुकू शकतं असंही तिथल्या पत्रकारांचं म्हणणं आहे. तसं पाहिलं तर नितीश कुमारांनी याआधी सुद्धा महिला मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी अनेक योजना आणल्या होत्या, ज्याचा त्यांना वेळोवेळी फायदाही झालाय. नितीश कुमारांनी पंचायतीमध्ये महिलांना 50% आरक्षण दिलं, घरगुती हिंसाचार रोखण्यासाठी 2016 मध्ये दारूबंदी लागू केली. याशिवाय सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा महिलांना 35% आरक्षण जाहीर केलं. या योजनांमुळे आधीच महिला मतदार नितीश कुमारांच्या बाजूने उभे आहेत आणि यावेळचा महिलांचा वाढलेला मतदार सुद्धा त्यांनाच मिळेल असं म्हटलं जात आहे. आता या दृष्टीनं महाराष्ट्राचा विचार केला तर 2014च्या विधानसभा निवडणुकीत महिला मतं गेम चेंजर ठरल्या. मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा हा महाविकास आघाडीला न होता तो महायुतीला झाला. आता बिहारमध्ये सुद्धा हाच पॅटर्न रिपीट होताना दिसतोय. इथं सुद्धा महिलांची मतं प्रचंड वाढलेत आणि त्याचा फायदा महिलांमध्ये आधीच लोकप्रिय असलेल्या नितीश कुमारांना होण्याची शक्यता आहे. तसं झालं तर राज्यात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार बनू शकतं असं सांगितलं जात आहे आणि नितीश कुमार मुख्यमंत्री बनू शकतात. तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये सुद्धा महिला मतदार गेम चेंजर ठरू शकतात का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया